नमस्कार मंडळी. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात कोणताही प्राणी दिसणे हे तुमच्या भीती, सामर्थ्य किंवा जीवनातील बदलाचे लक्षण असू शकते. अशातच स्वप्नात जर हत्ती किंवा पांढरी गाय दिसली असेल तर त्याचा नेमका अर्थ काय आहे हे आज आपण जाणून घेऊया. झोपल्यावर प्रत्येकाला स्वप्न पडत असतात. काही स्वप्न ही चांगली पडतात तर काही खूप वाईट पडतात. कधी-कधी आपल्याला अशी स्वप्ने पडतात ज्याचा अर्थ लावणे कठीण असते. तर तुम्हालाही स्वप्नात हत्ती किंवा पांढरी गाय दिसत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही. चला तर मग जाणून घेऊया काही स्वप्नाबद्दल जी शुभ किंवा अशुभ दोन्ही प्रकारचे संकेत देतात. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात हत्ती किंवा पांढरी गाय पाहणे शुभ मानले जाते. अशी स्वप्ने आर्थिक लाभाचे सूचक मानली जातात. जर तुम्हाला स्वप्नात एखादा कुत्रा तुमच्यावर प्रेम करताना दिसला तर ते निष्ठा आणि संरक्षणाचे लक्षण मानले जाते. परंतु जर तुम्हाला कुत्रा किंवा इतर कोणताही प्राणी आक्रमक अवस्थेत दिसला तर असे स्वप्न शुभ मानले जात नाही. ते जीवनात फसवणूक होण्याचे संकेत देतात. स्वप्नात साप दिसल्याने कोणीही घाबरू शकते, परंतु स्वप्नशास्त्रानुसार सापाशी संबंधित काही स्वप्ने शुभ मानली जातात. रंगीबेरंगी सापाचे स्वप्न पाहणे हे शुभ चिन्ह मानले जाते, जे तुमच्या जीवनात आनंदाच्या आगमनाचे संकेत देते. त्याप्रमाणे स्वतःला साप हातात धरलेला पाहणे हे देखील शुभ मानले जाते. तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या सर्व त्रासांपासून सुटका होईल. स्वप्नात जर मोर, पोपट किंवा कबूतर पाहणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात पोपटाची जोडी दिसली असेल तर हे एक शुभ चिन्ह मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचे वैवाहिक जीवन आनंद आणि शांतीने भरलेले असेल. स्वप्नात पक्ष्याला उडताना पाहणे देखील शुभ मानले जाते, ज्याचा सामान्यतः अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात काहीतरी सुखद बदल घडणार आहे. जेव्हा तुम्हाला आक्रमक काळा सिंह, भुंकणारा कुत्रा किंवा भांडणारे दोन प्राणी स्वप्नात दिसतात, तेव्हा ते एक अशुभ संकेत मानले जातात. या स्वप्नाकडे दुर्लक्ष करू नये. स्वप्नशास्त्रानुसार प्राण्यांशी संबंधित अशी स्वप्ने आगामी संकट, आर्थिक नुकसान किंवा आरोग्याच्या समस्येचे संकेत देऊ शकतात.